पिंजरा पिंजरा रे मारा मला मारा, पण मी आता गप्पा बसायची नाही. गप्प बस. गप्प बस ना तर मारून टाकेल मी तुला. एका दीड दमडीच्या पोरीसाठी तू आपल्या पोरावर नको नको ते आरोप करतेस. तुला लाज नाही वाटत? अरे तू आई कोणाची आहेस? तात्या पण आपण आपल्या घरात नको वाद घालायला. तुझ्या मनात चालले ते सगळे वाद. माझ्या पोराच्या आयुष्यात आलीस आणि 7:30 लागली आमच्या घरात. थोडा वेळ थांब की अजून सगळं सिद्ध होईल. तुझ्या भाषेतच सांगते, अगदी पुराव्यानिशी सगळं सिद्ध होईल. आणि ते जेव्हा सिद्ध होईल ना, तेव्हा मात्र तुम्हाला खूपच महागात पडेल, एवढंच लक्षात ठेवा. नवीन काहीतरी सांग ना बाबा. डॉक्टर, यांचा हा वाद न संपणार आहे. तुम्ही तुमच्या कामाला लागा. ह्यांचा जीव तुझ्यासाठी नाही, तुझ्या प्रॉपर्टीसाठी तुटतोय. जवळ प्रॉपर्टी तुझ्या नावावर नव्हती ना, तवर हिंग लावून सुद्धा विचारलं नव्हतं तुला. तेव्हा समधी प्रॉपर्टी नारायणीच्या नावावर होती आणि नारायणीच त्यांना सून म्हणून हवी होती, लक्षात ठेव. पण मधीच मच्छिंद्र भाऊजींचं डोकं फिरलं आणि त्यांनी समजा तुझ्या नावावर केलं. वीर, सॉरी, पण नारायणी प्रेग्नंट आहे. मी हे कधीच मान्य करणार नाही, कारण नारायणीच्या पोटात वाढणार हे पाप नक्की कोणाचं आहे ना, हे तुम्हीच तिला विचारा. ती तरी सांगू शकणार आहे का कोणाच ठाऊक? वीर, याचं उत्तर मीही तुम्हाला देऊ शकतो, पण वयाचा मान ठेवतोय. तुम्ही आता मला मारलात ना, त्याऐवजी तुमची मुलगी जेव्हा चांदणी लॉज मध्ये त्या ओजस बरोबर रंग उधळत होती ना, तेव्हा तिच्या कानाखाली मारला असतात ना, तर आजचा दिवस तुम्हाला बघावा लागला नसता. तिने जे रंग उधळत ना, त्याचे काही फोटो अजूनही तात्यांकडे आहेत. फिर काय चाललंय हे? कशाला उगाच जुन्या गोष्टी काढतोयस? कारण कुठल्या तरी जुन्या नात्यांची आठवण करून या बाई त्यांच्या मूर्ख मुलीला माझ्या गळ्यात अडकवायला पाहतात. पण एक लक्षात ठेवा, ते कधीच शक्य होणार नाही. मला फक्त एवढं माहिती की ते मूल माझं नाही. वीर, वीर, जर तू कॉन्फिडंट असशील तर मग आपण यातून काहीतरी मार्ग काढू. म्हणजे आपण त्या मुलाची DNA टेस्ट करू शकतो. मग ठीक आहे ना, जे काही करायचं आजच्या आज करूयात ना आपण. जर DNA टेस्ट करून मार्ग काढायचा असेल तर त्यासाठी वेळ जाईलच. निदान काही महिने तरी जातील. 1 महिना तरी नक्कीच लागेल. मला ते काही माहिती नाही. मला फक्त एवढंच माहिती की त्या बाईला मला खोट्यात पाडायचं. पण वीर, जर DNA टेस्ट मध्ये सिद्ध झालं की ते मूल तुझंच आहे, तर आपला हिर या 10 अक्का नारायणीला पाणी पाजल, कारण तो खरा आहे आणि खऱ्याची ताकद देवाला पण महागात पडते. DNA टेस्टसाठी आपल्याला काही दिवस थांबावं लागेल. म्हणजे निदान काही महिने, 1 महिना तरी नक्कीच लागेल. वीर, मी निघते. नाही, मी सोडतो तुला स्टँड पर्यंत. आनंदीला फोन करून सांगतो. आनंदीला फोन करून सांगतो की उशीर होतोय म्हणून. आणि तिनं विचारलं काय झालं तर काय सांगणार आहेस? मला नाही माहिती, मला नाही कळत आहे काही. हे बघ, ऐक, थोडा वेळ जाऊ दे आणि मग काय तो निर्णय घे. या. हा, हॅलो आनंदी, पंढरी बोलतोय. वीर दादा इकडे आलाय अचानक. काय झालंय? काय झाल्यावरच एकमेकांच्या घरी येतात का? अगं पण मग काही झालं नाहीये तर वीर दादा एकटाच का आलाय? वीर भेटला तुला? नाही, म्हणजे बोलला तो माझ्याशी, पण नीट नाही बोलला. खूप अस्वस्थ वाटत होता. अस्वस्थ होता म्हणजे? आनंदी, शालिनी काकूंशी बोल धर. नको आई, मला आता काम आहेत पंढऱ्या. मी त्यांना सांग, मी नंतर करते त्यांना. हा, ठेवते आता फोन. अगं आनंदी, पंढऱ्या, काय झालं? नारायणी गरोदर तर नसेल ना? नाही, मी पण उगाच. खरं तर हे सगळं वीरला फोन करून कळालं. जाऊ दे, पण तू उगाच गडबडीत असेल तर. अरे राजा, फोन कर ना तू. पिंजरा